पप्पा, हे बाकीच्या लोकांचे रान इतके स्वच्छ सुंदर असतात आणि आपल्या रानामध्ये अशी का बरं घाण टाकतात तुम्ही? असं का बरं जे आपण पीक उगवतो ते इथंच का बरं ठेवतात? बाळा, हे जे आहे ना, हे शेतकऱ्याचं सोनं आहे आणि याला आपण काय म्हणतो, तन दे धन. हे शेतकऱ्याचं खरं सोनं आहे. आलं लक्षात? हो. शेतकऱ्यांना शेतीमधून वेळ मिळत नाही असं म्हणलं जातं, पण आपण ज्या शेतीमध्ये आलेलो आहोत, ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत, यांना शेतीमध्ये एवढा वेळ मिळतो की त्यांनी स्वतः एक व्यवसायसुद्धा वेगळा चालू केलेला आहे. बरं, शेती SRT पद्धतीने केली जाते. एकदा लावलं की तणनाशकाच्या आधारे तिची जे तण नियंत्रण ते केलं जातं आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे शेती केली जाते ती त्यांना आपण विचारू. अक्षरशः जमीन एवढं पिवळं पडण्याचं कारण जर SRT नसती किंवा बेड नसतात तर माझ्या मते हे खराब झालं असतं, आतापर्यंत सडलं असतं. म्हणजे या ठिकाणी राहिल्यानंतर वास येतोय म्हणजे जमीन आजूबाजू सडल्याचा, इथपर्यंत पाऊस या ठिकाणी झालेला आहे. जर बघत असाल तर पूर्ण हिरवं दिसतंय तुम्हाला, काळपट पडलेलं. एवढा जो पाण्याचा हे आहे, पाऊस आहे या ठिकाणी पडलेला आहे. दुसरी गोष्ट, या जमिनीमध्ये बघण्यासारखं काय आहे तर हे त्यांचे मक्काचे ताटं जे राहिलेले हे त्यांनी खाद्य म्हणून याच्यासाठी वापरलेलं आहे, सरकीसाठी. तर हे किती वर्षापासून मशागत करत नाहीत. दुसरी गोष्ट, SRT म्हणजे ट्रॅक्टर बंद आहे, पाळी बंद आहे आणि खुरपणी सुद्धा बंद आहे. तर कशा प्रकारे शेती केली जाते ते आपण त्यांना विचारू. त्यांचाच पहिले परिचय करून घेऊ. भाऊ राम राम. राम राम राम. एकदा आपला परिचय करून द्या. माझं नाव रामचंद्र प्रभाकर पुंड, गाव बाजार सांगी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि मी मागच्या 4 वर्षापासून SRT शेती करतो. आणि आपण जे आज उभे आहे हे माझं शेत नंबर 3, हे कापसाचं शेत आहे माझं. तुम्ही SRT पिकं जे करत आहात तर ते कुठल्या कुठल्या प्रकार, किती याच्यामध्ये करताय, कोणचे पिकं करताय? माझ्याकडे आता खरीपमध्ये कापूस, मका आणि ऊस हे पिकं असतात. आणि रब्बीमध्ये माझ्याकडे गहू, हरभरे आणि कांदे असतात. बरं, SRT पद्धतीवरच. तर मग हे जे SRT पद्धती तुम्ही म्हणताय, SRT म्हणजे नेमकं, सरकीमध्ये SRT म्हणजे नेमकं काय? म्हणजे मी तुम्हाला SRT नेमकं हे काय सांगतो. SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, जी आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळे यांच्या अथक मेहनतीतून 2012 वर्षामध्ये सगुणाबाग या ठिकाणी जन्म झालेला आहे. आणि ते तंत्रज्ञान वापरून आज महाराष्ट्रामध्ये 27 जिल्ह्यात जवळपास 15,000 शेतकरी या तंत्रज्ञानानुसार शेती करतात. आणि त्यातला मी पण एक आहे. हो. तुम्ही काय केलं? मी एकदाच तुम्ही SRT लावली, बरोबर, पण मग बियापासून ते मागच्या वर्षी पिकापासून हे जे अवशेष तुम्हाला दिसतात हे अवशेष म्हणजे पिकाचे खाद्य, बरोबर बरोबर बरोबर. तर मग यापासून ते आतापर्यंत तुमचा कसा प्रवास राहिला SRT मध्ये? आपण एकदाच कायमस्वरूपी गादी वाफे तयार केलेली आहे 4.5 फुटाची. किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. आणखी याच्यामध्ये ही जी तुम्हाला बेड दिसत आहे, हो, याला आणखी रिपेअर सुद्धा केलेलं नाही आपण. बरं. या ठिकाणी आपण गादी वाफे बेड आहेत. हो हो. तर हे 4 वर्ष जुने SRTचे बेड आहे. आणि या ठिकाणी आपण कापूस मक्का अशी पिकं घेतो. आणि प्रत्येक पिकाची मूळ आणि खोड ही जमिनीलाच देतो. कारण त्याच्यात देण्याचं कारण काय, का जमिनीला मूळ आणि खोड दिलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास प्रचंड मदत होते. आज जगात कुठलंच तंत्रज्ञान नाही आहे का ते तुमचे सेंद्रिय कर्ब वाढून देणार आहे, किंवा कुठली अशी वस्तू नाही आहे तिने तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवणार आहे. त्या ठिकाणी आपण तण जागेला जिरवतो, पिकांची खोडं आणि मुळं जागेला देतो. आणि या ठिकाणी 100% तणनाशकाचा वापर करून आपण शेती करतो. 4 वर्ष झाले तुमचं ट्रॅक्टर बंद आहे? बिलकुल. पाळी बंद आहे? बिलकुल. आणि याच्यामध्ये दुसरी मशागत तुमचं काही खर्च नाही? महिला सुद्धा शेतात नाही, खुरपणी सुद्धा नाही शेतामध्ये. तुम्ही दाखवा मला कुठं. ताई आपली आहे, बरोबर. आई येते खुरपायला? कधीच नाही. तर त्यांची मुलगी या ठिकाणी आहे. आणि नमस्कार. तर खूप छान ती पण व्हिडिओमध्ये बोलते, तिला आपण नक्कीच बोलू. तर आता या SRT वरचा खर्च जो आहे तो खर्च एकरमध्ये सांगायचं ठरवलं तर किती सांगा? एकरमध्ये आता हे 35 गुंठे क्षेत्र आहे माझं. या ठिकाणी आपण कापूस लागवड केलेली आहे. आता ह्या क्षेत्रावर माझं आतापर्यंत 23 घंटे काम झालेलं आहे. ते 23 घंटे काम म्हणजे बी लावणीपासूनच्या आजच्या डेटपर्यंत 23 तास लिहिलेले आहेत. एका व्यक्तीने या शेतावर हा कापूस तयार करण्यासाठी 23 घंटे खर्च केलेले. आणि 5,300 रुपये आता पण त्या शेताचा खर्च आहे माझा. किती एकर? 35 गुंठे. 35 गुंठे क्षेत्रावरती 5,300 रुपये खर्च आहे. बियाणं, खत वगैरे आजच्या डेटपर्यंत. बरं, SRT मुळे बियाणं तर लागणार तुम्हाला, जे लागायचं. तर खतामध्ये काय बचत झाली? 50% खतामध्ये बचत झाली. आता कशी? कारण आमच्या जमिनीचा हळूहळू सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं
पिकांची मागणी कमी झाली आमच्या रासायनिक खतांची. बरं. कारण आम्ही जास्तीत जास्त इथं तण कुजवतो शेतावर आणि पिकांची खोड आणि मुळं पण कुजवतो जागेलाच. बरं. जागेवरती पिकांचे अवशेष म्हणजे काय ते धसकड खोड आणि मुळं. बरोबर. हो बरोबर. आता हे सरकीचं वरचं कापून घेणार का तुम्ही? हो आम्ही वरचं कापून घेणार. आधी आमच्याकडे सीडर मशीनचा उपयोग कोणी करत नाही तर आम्ही असं एका कोपऱ्यामध्ये गंज घालतो आणि त्या ठिकाणी आम्हाला कुजण्यासाठी सोडून देतो. आता मागच्या वर्षी जे आमचा जैव भार पडलेला आहे तर त्या साईडला आपण मक्काला दाखवू शकतो की त्या ठिकाणी आपण मक्काचा जैव भार आपण जमिनीला ठेवलेला आहे आणि तिथं पण जागेला कुजतोय. ती जागेवर शेतामधला आम्ही कुठं बाहेर नेत नाही आणि त्याला काडी पण लावत नाही. बरं. ही पद्धत तुमची? हो बरोबर. बरं. तर अशा प्रकारे SRT शेती केली जाते. तर आतापर्यंत 4 वर्षाचा SRT कापसाचा तुमचा अनुभव, किती क्विंटल कापसाचा तुमचा आहे? हे क्षेत्र जे हे एकदम हलक्या दर्जाचं क्षेत्र आहे. बरोबर. या ठिकाणचं जे सेंद्रिय कर्ब 0.6 आहे माझा आणि जे आपण दुसरं क्षेत्र 0.6 हो या क्षेत्राचं माझं सेंद्रिय कर्ब 0.6 आहे आणि आपण जे क्षेत्र दाखवलं त्या क्षेत्राचं आपलं सेंद्रिय कर्ब 1च्या वरती गेलेलं आहे. अक्षरशः मला त्या कापसामध्ये बांबू लावावं लागलेत मागच्या वर्षी. कापसाला बांबू लावावं लागले होते. आपण तुमचं एक माझा व्हिडिओ पण होता त्याच्यावर. तर त्या ठिकाणी मला 1200 बांबू लावावं लागले कापसाला. माझं एकरी उत्पन्न होतं 18 क्विंटलचं मागच्या वर्षी. 18 क्विंटल आलं होतं एकरी आलं होतं. बरोबर. आणि कमी खर्चामध्ये त्याला किती बॅग टाकले होते? त्याला 2 डोस टाकले होते आपण. 2 डोस. पण 1% ज्यावेळेस कर्ब येतं त्यावेळेस असं म्हणलं पिकांची मागणीच आमची कमी झाली आता 1% सेंद्रिय कर्ब आल्यामुळं आणि कीड रोग सुद्धा कमी झाले पिकावरचे. पण आता सध्या 4 वर्ष झाली म्हणून कोण नाव ठेवत नसते ना आजूबाजूचा. तर पहिले तर तुम्हाला येड्यात काढलं असेल. हो मी यातलं शेजारी कोण आहे तुमच्या? आहे आता आमची चुलत बंधूची ती पण आपल्याने स्वीकार केला SRTचा आणि आजूबाजूचे भरपूर शेतकऱ्यांनी स्वीकार केला SRTचा. आधी लोक वेळेच म्हणायचे. आता बाजूची शेती त्या ठिकाणी 2दा ट्रॅक्टर मारलेलं आहे, 2दा रोट्या केलेला आहे, 3दा बेड पाडलेले, परत ते बेडवर तण उगलं, पुन्हा ते बेड मोडून पुन्हा रोट्या करून पुन्हा बेड पाडलेले आणि परत तणनाशक मारून महिलांनी निंदून ते शेत साफ केलेलं आहे. त्यांचा जो खर्च जर आज विचार केला तर जे त्यांना प्रॉफिट होणार आहे कापसामध्ये पूर्ण खर्चामध्ये जाणार आहे. बरोबर. हे तुम्ही वाचवलेलं आहे. हो. आता मला इतका वेळ मिळतो 1 एकर कापूस पिकवण्यासाठी जर मला 23 घंटे वेळ लागत असेल तर माझं पूर्ण 5 एकर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मी 8 दिवस काम करतो. बरं. 3 महिन्यातल्या खरीपमध्ये. इतर वेळी मी छोटा मोठा व्यवसाय वॉशिंग सेंटरचा तो मी करतो. शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही ते निवडलं. शेती जोडधंदा केली नाही? नाही. बरोबर आहे. शेतीला तुम्हाला एवढा लागणारच वेळ जो राहिला तो तुम्ही आणि हा वेळ आपण बऱ्याच शेतकऱ्यांना पण देतात. आमचे मित्र आहे राजू बुनिकम हे इंदापूरून आलेले शेती बघण्यासाठी पण 6 एकर SRT सुरुवात करताय. खूप सारे शेतकरी की ते आज SRTच्या माध्यमातून सुखी होण्याच्या तंत्राकडे चाललेली आहे. आता तुम्ही SRT करणार आहे बरोबर आहे. तर SRT कराविषयी का वाटली बरं? आता हे आमचे मित्रच आहे. आता हे मित्र आहेत पण शेवटी मित्र नुकसानीत गेल्यावर तर तुम्हाला पैसे देणार नाही ना. बरं का. आता यांची जमीन आमची सारखीची. आता आला की आमचे पावसानं खराब झाली तिकडे पीक. हो. आणि ही आमच्या जमिनीपेक्षा ही लगे खालच्या क्वालिटीची जमीन आहे. बरोबर. पण मग इड पीक टक धरून येणार आमचं तिकडं वाया गेलं. मग त्यांचाच आदर्श आता आम्ही घेऊन राहिलो. मग त्यांचा आदर्श घेऊनच आता आमचं चाललं का बा 6 एकर मध्ये आम्ही SRT चालू वर्षी लगेच करणार. म्हणजे बेड असल्या कारणानं पाण्याचा निचरा झाला की तुम्हाला ते जे पीक आहे हे पीक ठीक आहे पिवळं या पद्धतीनं पडलंही. 1 मिनिट भाऊ. पीक पिवळं पडलंही पण उत्पन्न डायरेक्ट जे वजा होतं लावलेला खर्च सुद्धा आपल्याला निघत नाही ती त्यांच्याबद्दल बाबत होणार नाही. दुसरी गोष्ट त्यांचा होणारा ट्रॅक्टरचा खर्च, त्यांचा होणारा मोगणीचा खर्च, त्यांचा होणारा रोट्याचा खर्च, रेघुटीचा खर्च हा सगळा त्यांनी वाचवला. हे सुद्धा वाचले म्हणजे आपल्याला ते उत्पन्न मिळाल्यासारखंच आहे. कारण की उत्पादनावरचा होणारा खर्च ज्यावेळेस कमी होईल तर उत्पन्न आपल्याला 100% वाढणार आहे. ज्या ठिकाणी जर 20 क्विंटल कापूस होत असेल आणि 15 क्विंटलचा आपण जर खर्च करत असेल तर आपल्याला वेळ आलेली आहे तो खर्च कसा कमी करता येईल आणि त्यानुसार भाऊंनी जे प्रयोग केला तो माझ्या मते 100% यशस्वी होऊ शकतो. बरोबर. नक्कीच होऊ शकतो म्हणजे तुम्ही केलाय. केला बरोबर. आणि ज्या वेळेस 1% सेंद्रिय कर्ब ज्यावेळेस होतो तर त्यावेळेस परत कारण सांगायची गरज राहत नाही. कारण की 1% कर्ब म्हणजे हा फार सोन्यासारखा कर्ब असं म्हणलं तरी चालेल. मला वाटतं त्यांना आता सेंद्रिय कर्बाची जी योजना आहे शासनाची कार्बन क्रेडिट योजना बरोबर ती सुद्धा तुम्हाला मिळायला हरकत. बरोबर आहे ना. बरोबर. त्याचे तुम्हाला एकनुसार पैसे कंपन्याकडून मिळेल. बरोबर. हे सुद्धा तुम्ही विचार करू शकता. तर नक्कीच SRT शेती जी आहे ती SRT कापसाची शेती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा. यांच्या जमिनीमध्ये राड भरपूर आहे बरोबर ना. हो. गव्हाचं काढ तिथंच पडलेलं आहे. त्याच्यानंतर बाजरी तिथं कुठलीही हलवा आपण जमिनीत करत नाही.
बरं, तणनाशकाचा विषय राहिलो. हो. तुम्ही लावल्यानंतर आणि आतापर्यंत बरोबर. किती वेळेस तण नियंत्रणासाठी तणनाशक वापरलं यामध्ये? आता मला सुरुवातीला पहिल्या वर्षी मला 3 वेळेस तण नियंत्रण करावं लागलं, हा. पण आता आम्हाला दोन याच्यामध्ये आमचं तण नियंत्रण होऊन जातं. तर 2 याच्यामध्ये म्हणल्यानंतर पहिल्या वेळेस कधी, नंतर कधी? आम्ही तर शक्यतो काय करतो, आमची जमीन सेंद्रिय कर्बोदके या जमिनीचं प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही तर बऱ्यापैकी तण वाढू देतो. बरं. आणि ह्या ठिकाणी आम्ही त्याला ग्लायफोसेटनं तण मारून टाकतो, वाढू जेणेकरून देतो सेंद्रिय म्हणजे कर्बोदके किती आमचं साधारण 6-7 इंचापर्यंत वाढू देतो. अर्धा फूट वाढू हो, द्यायचं. अर्धा फूट. आणि त्याच्यानंतर ग्लायफोसेटने मारून टाकायचे. बरं, काही जणांचा अनुभव असा आहे की राऊंडअपनी काँग्रेस मरत नाही. तुमचा काय अनुभव आहे? नाही मरत. आपल्याकडे जर चूक होत असेल असं शक्य नाहीये. आता आम्ही भरपूर प्रयोग करून बघितले, त्याच्यामध्ये एखादं पाण्याचं पीएच जास्त झालेलं असेल किंवा मग तुमचं जे प्रमाण पाहिजे तणनाशक ग्लायफोसेट वापरायचं ते कमी जास्त झालेलं असेल, किंवा मग त्यात मारताना लिंबू टाकलं तरी बिलकुल, ते आपण कारण पीएच कंट्रोल करणं महत्वाचं आहे. आणि पीएच जर ओके असला आणि तुम्ही प्रमाणबद्ध जर औषध वापरलं 100% रिझल्ट मिळतो. बरं, सरकीवरनं जाणवण्यासाठी मग काय हुडचा वापर करता का दुसरं काय अजून? नाही, हुड लावायला लागलं, कारण शेवटी तणनाशक येते ते 2 धारी तलवार आहे. त्याचा उपयोग चांगला पण होऊ शकतो आणि वाईट पण होऊ शकतो. जर सेफ्टी म्हणून आपण हुड लावलं तर आपल्यासाठी आणखी चांगलं आहे. बरं, सुरुवातीचं तणनाशक कधी करता तुम्ही फवारणी? आम्ही साधारणतः एक 20-22 दिवसाचा कापूस झाला का पहिला स्प्रे करतो, आणि दुसरा स्प्रे आम्ही डायरेक्ट 1.5-2 महिन्यानंतर करतो. त्यात बऱ्यापैकी कापूस मोठा होतो, त्यानंतर आमचे जास्त तण होत नाही, कारण ब्लॅक सॉइल असल्यामुळं सुरुवातीला तण वाढतं, नंतर तण प्रॉब्लेम देत नाही आम्हाला. बरं, आता 22 दिवसामध्ये सरकी ज्यावेळेस उगते त्यावेळेस तणाची स्पीड ही जास्त असते. हो. मग जर सरकी बाजूला तण असलं हो. तर त्या तणाला फुल जर झालेलं असलं तर मग ते मारता कसं? कारण की त्याची वाफ जाणार. याचा आमचा एक फायदा असा होतो की हे जे बेड असल्यामुळं वरच्या टॉपवर आमचा कापूस असतो आणि खाली सरीमध्ये बरेचसे तण उगतात. जे SRT शेतकरी आहे त्यांचे ऑब्झर्वेशन करा तुम्ही, जास्तीत जास्त तण हे खालच्या सरीमध्ये उगतात, वरच्या टॉपवर तण कमी उगतं. बरं. तर त्यावेळेस हुड लावून आपण मारलं तर त्याला काही इफेक्ट होत नाही. हा तुमचा अनुभव आहे? कारण थोडासा कापूस वरती गेलेला असतो आणि नालीमधले तण निश्चितच त्या मुख्य पिकापेक्षा खाली असतात, आणि हुड लावून आपण कमी स्पीड ठेवावं लागतं. पंपाचा आपला जो स्प्रे पंप असतो त्याचा एकदम 0 स्पीड ठेवावा लागतो आणि फवारणी करावं लागते. बरं, दुसरा प्रश्न असा की आता ही जी कपाशी आहे, ही कपाशी ज्यावेळेस तुम्ही म्हणता की बाबा हिला कापतो आम्ही, कारण की तिची कुट्टी करायची तुमच्याकडे नाही, तुमच्या गावात नाही. बरोबर. आणि हे जर तुम्ही टाकता त्या ठिकाणी येऊन बुडव जागेवर राहतो, तर तुमची जमीन हलकी आहे म्हणून ते वाळतं. पण एखाद्याची भारी जमीन जर असेल तर ते वाळणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल त्या शेतकऱ्यांना? कारण की ते बुड तर वाळलंच पाहिजे. तुम्ही कापणी कधी करता याच्यावर डिपेंड आहे. शक्यतो तुम्ही जर एप्रिल-मे मध्ये कापणी केली तर 90 ते 95% खोडं तुमची कुजून जात्या, वाळून जात्या. जर 10-5% अवशेष राहिले आणि ते जर परत त्याला फुटे फुटले तर त्याची जी वाढण्याची ग्रोथ आहे ती खूप कमी असते, आणि आपण चालता बोलता सुद्धा त्याला असं सहज कट करून काढून टाकू शकतो. त्याचा विशेष असा काही तणनाशक मारून त्याला मारावं लागेल आवश्यकता नाहीये. जर तुम्ही हाताने जरी काढले तरी चांगलं आहे, तणनाशक पण मारू शकता तुम्ही, पण शक्यतो त्याचा ग्रीप जास्त येत नाही त्याला. बरोबर आहे माऊली? आणि त्या ठिकाणी दुसरं जर आपण पीक लावलं तर त्या पिकाला आपला अपाय होईल असं काही त्या गोष्टी झालेल्या नाही आजपर्यंत आमच्या अनुभवातून. तर हे आहेत SRT करणारे शेतकरी, आणि त्यांचा फार चांगला अनुभव ह्या SRTच्या बाबतीमध्ये आहे. त्यांची कन्या आपल्या बरोबर आलेली आहे, तिला आपण काही प्रश्न विचारू. दीदी कितवीला आहे? 6th स्टँडर्ड. बरं, काय वाटतं तुला SRT तुझे पप्पा करतात तर तुला काय वाटतं, योग्य आहे? SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हे एक तंत्र नसून सकारात्मक ऊर्जेचे विश्व आहे. आणि माझे वडील 4 वर्षापासून हे तंत्रज्ञानाविषयी शेती करतात, आणि हे तंत्रज्ञान वापरल्यापासून आम्हाला मानवी कष्ट कमी झाले, आणि आमच्या शेतात मजूर लावण्याची आम्हाला गरज भासली नाही, आणि शेतातले कष्टही कमी होऊन पहिल्यापेक्षा उत्पन्नात वाढ होऊ लागली, आणि शेतावरचा खर्चही कमी होऊ लागला. आपणही या प्रयोगातून काही नक्कीच जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते घ्यायला हरकत नाही. आणि त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांच्याकडे तुम्हाला यायचं असेल तर आज ही जी परिस्थिती मी दाखवतोय याच्यामध्ये अगदी सडलेलं रान तुम्हाला मी दाखवतोय, तर ते बघण्यासाठी किंवा त्यांचे शेत बघण्यासाठी खरं आहे की खोटं आहे हे बघण्यासाठी सुद्धा त्यांच्या गावी तुम्ही भेट देऊ शकता. त्यांचा आपण परत पुन्हा एकदा त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर विचारू. आणि हो, माझा मोबाईल नंबर आहे 986082. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा परत. माझं नाव रामचंद्र प्रभाकर पुंड, गाव बाजार सांगी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर आहे 9860821601. 9860821601. एक मला एक गोष्ट विशेष तुम्हाला दाखवायची होती अशी, आपण ज्या शेतात उभं आहे या ठिकाणी कुठलंही मुळकूज किंवा कुठलंही असं तुम्हाला एकही तुम्हाला कापसाचं झाड सापडणार नाही. त्या ठिकाणी बुरशी वगैरे आलेली. हळूहळू जर आपण शून्य मशागतीकडे जर वळालो तर निश्चित आपली जमीन भूमाता सशक्त होणार आहे, आणि बरेचसे तुमचे जे रोगराई जे आपण जे जसं म्हणतो जशी गाय तसं वासरू, तसं जशी जमीन तसं पीक येणार आहे. म्हणजे नक्कीच माती बलवान तर पीक पैलवान असं आपण म्हणू शकतो.
तर खूप असा आमचा चांगला फायदा या SRTमुळे झालेला आहे आणि खूप सारे शेतकरी भविष्यातही या गोष्टीचा वापर करतील आणि सुखी होतील, एवढंच बोलतो. नक्की नक्की नक्की. तर शेतकरी मित्रांनो, SRT पद्धतीनं बेड करून तण नियंत्रण करून तणनाशकाच्या आधारे ही अशी भाऊ शेती केली जाते आणि ते शेतीचं पावती म्हणजे त्यांच्या जमिनीमध्ये गांडूळ आहेत आणि त्यांचा सेंद्रिय कर्ब 1% त्यांनी सांगितलेला आहे. तो फार मोठी गोष्ट आहे. आणि जर सेंद्रिय कर्ब एवढा वाढलेला असेल तर मला आणि तुम्हाला हा प्रश्न उपस्थित करायचा की तणनाशकानं जमीन खराब होती, हा योग्य नाही. कारण की तुम्ही जर हा प्रश्न खाली कमेंटमध्ये टाकणार असाल किंवा तुमच्या या तणनाशक फवारणीमुळे तुमची जमीन खराब होणार आहे, तर नक्कीच तुमचा सेंद्रिय कर्ब तपासा. तुमचा 0.25 0.25 किंवा 50च्या आतमध्येच असेल, वरती राहणार नाही. पण यांचा सेंद्रिय कर्ब हा 1% आहे. ती फार मोठी गोष्ट आहे. त्यांचा आपण फार मोलाची माहिती, चांगली माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे आपण धन्यवाद मानू. आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने. आणि हा व्हिडिओ थांबू. धन्यवाद भाऊ. राम राम. राम राम. राम राम. नमस्कार.